श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि निरूपणाला उपस्थित असलेले सर्व स्वामीमय त्या स्वामीमय हृदयामध्ये असलेले स्वामींच्या स्वरूपाला माझे कोटी कोटी प्रणाम। आजचा विषय जो आहे तो कर्माचा सिद्धांत। आपले राहुल दादा उपस्थित आहेत का? त्यांनी हा विषय सुचवला होता की आज कर्माचा सिद्धांत किंवा जीवनातील कार्मिक मॅनेजमेंट कसे करावे या विषयावर निरूपण घेण्यात यावे अशी त्यांची प्रार्थना होती। तर त्या अनुसरूनच आज कर्माचा सिद्धांत या विषयावरती आपण आज निरूपण घेणार आहोत। राहुल दादा असतील तर त्यांनी उत्तर द्यायचंय, कारण त्यांचा तो विषय आहे। उपस्थित आहेत का? आहेत का उपस्थित? हॅलो, राहुल दादा आहेत का? बिझी असतील कुठेतरी, त्यामुळे त्यांचं उत्तर येत नाहीये। तर जाऊ द्या। विठ्ठल दादा आहेत? विठ्ठल दादा आहेत का? विठ्ठल दादा आहेत का? ते पण नाही येत आज। आहेत, त्यांनाच मी प्रश्न विचारणार आहे काही। कर्माचा सिद्धांत हाच आपल्या निरूपणाचा खूप छान असा विषय आहे। आणि हा विषय खूप मोठा आहे, गहन आहे, खूप गहन पण आहे आणि मोठा पण आहे। तर या विषयावरती आज आपण निरूपण घेत आहोत। तर कर्म म्हणजे काय आणि कर्म किती प्रकारचे असतात, हा एक गोष्टी आपल्याला आता विचार करायच्या आहेत। तर विठ्ठल दादांना विचारतो की कर्म जे आहेत हे किती प्रकारचे आहेत, त्यांना जे वाटतं त्यांनी सांगावं। विठ्ठल दादा, कारण आपण जे निरूपण घेतो आहोत हे चर्चात्मक घेतो आहोत। तुमचा सहभाग असेल तर त्यामध्ये छान गोडवी निर्माण होईल, गोडवा निर्माण होईल। आणि मला पण कळेल की तुम्हाला माझं कळतं की नाही। हा विठ्ठल दादा सांगा। हॅलो, श्री स्वामी। कर्म किती प्रकारचे असतात, म्हणजे जे तुम्हाला आठवतं ते सांगा, असं काही नाही की जे जे तुम्हाला वाटतं ते सांगा।
ओके. ओके, चला, दादांनी 3 कर्म आपल्याला सांगितलेली आहेत. आपण त्यांचा विचार करणारच आहोत. कर्मानुष्ठान ज्ञानाद्य, वोपरस्ततः बुद्धत्वा समग्गितम तत्वमेव मेवाद उपस्थिती. याचा अर्थ असा होतो, ज्याप्रमाणे कर्माच्या अनुष्ठान अज्ञात आहे, त्याचप्रमाणे अज्ञानामुळे कर्माचा त्याग करण्यात येतो. ते तत्व मी मनपूर्वक जाणल्यामुळे कर्म व अकर्म यातून मुक्त होऊन माझा मूल स्वरूपात मी स्थिर होतो. आता कर्म सांगितलं की निष्काम कर्म आहे, काही हेतूने केलेले कर्म आहेत. बरोबर, काही दुष्ट कर्म आहेत. जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो, त्या क्षणापासून आपल्याला कर्म ही चिटकतात. कर्मबंधनातून मृत्यूच माणसाला, प्राण्याला, पशुला, पक्ष्याला किंवा वनस्पतींना मुक्ती देतो. जन्माला आल्याबरोबर प्रत्येक माणसाला त्याची कर्म ही चिटकलेली असतात. तो आईच्या गर्भात प्रवेश केला म्हणजे जन्म झाला त्याचा, तिथून ती कर्म चिटकतात. आणि ही कर्म जी आहेत, ही कशी कर्म असतात? एक कर्म असतं कायिक, दुसरं कर्म असतं वाचिक, तिसरं कर्म असतं मानसिक, आणि चौथं कर्म असतं दुसऱ्याकडून करून घेतलेलं कर्म. कर्माचा सिद्धांत हा भारतीय दर्शनशास्त्रामध्ये अतिशय सुंदर स्वरूपात मांडण्यात आलेला आहे. जगामध्ये फिलॉसॉफी हा विषय सर्वात गहनतेने कोणी मांडला असेल तर भारतीय फिलॉसॉफरनी मांडलेला, तत्ववेत्ते ऋषीमुनी यांनी मांडलेला आहे. दर्शनशास्त्र त्याला म्हणतात. जगात सर्वांनी कर्माचा सिद्धांत मांडला, पण भारतीय लोकांनी जेवढं विवेचन केलेलं आहे तेवढं जगात कोणीही केलेलं नाही. जीवनात आपण आलो की विविध कर्म करणं हे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. हे तुम्हाला मान्य आहे का सगळ्यांना? यस, मान्य असणारच. कारण कर्म केल्याशिवाय जगताच येत नाही. अहो, साधं भूक लागली तरी स्वयंपाक करायचं कर्म करावं लागतं. बर, पुरुषाला ते नसेल पण जेवण जेवायचं तर कर्म करावं लागतं ना. बरं, ते जेवण जेवल्यानंतर ते पचवायचं सुद्धा कर्म करावं लागतं. ते पचलेल्या अन्नाचा चोथा बाहेर फेकायसाठी सुद्धा कर्म करावं लागतं. साधं प्रत्येक क्षण जगण्यासाठी श्वास आत घ्यावा लागतो आणि घेतलेला श्वास हा कार्बन डायऑक्साईड झाला बाहेर टाकण्याचं सुद्धा कर्म करावं लागतं. म्हणजे तुम्ही जिवंत आहात हे सुद्धा एक कर्म आहे. कर्म आहे, या कर्मातून कोणाचीच मुक्तता नाहीये. ज्याप्रमाणे वस्तूला सावली चिटकलेली असते, त्याचप्रमाणे प्रत्येक घटनेला कर्म चिटकलेलं आहे. त्याला कार्य कारण भाव असं मेटाफिजिक्स मध्ये मानलं जातं.
आपण काय विज्ञान निश्चित बोलतो, मेटाफिजिक्स मध्ये त्याला कार्यकारण मानलं जातं. आता तुम्ही लहानपणीच्या गोष्टी जर तुम्ही आठवल्या, शाळेत मस्ती आपण करत होतो, सगळ्यांनीच केलेली, तुम्ही सुद्धा केली, मी सुद्धा केलेली आहे, खोड्या केलेल्या आहेत. एखाद्या मित्राला चिमटी काढतो, चिमटी काढणं हे काय झालं, आपलं कार्य झालं. आणि जर फळ काय त्याला लागलं, चिमटी काढण्यात जोरात त्याला चिमटा बसला, ते लागलं त्याला, ते झालं. आणि ती चिमटी लागल्यानंतर त्या मित्राने फटकन फिरवून आपल्या कानाखाली वाजवली, हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे फिजिक्स असं सांगतं, विज्ञान असं सांगतं की प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो, त्याशिवाय जगात कुठलीच गोष्ट घडत नाही. जर तुम्हाला जीवनामध्ये येणारं दुःख आहे, येणारं सुख आहे, होणारा त्रास आहे, मिळणारा आनंद आहे, हे सर्वांपाठीमागे कार्यकारण भाव असतो. प्रत्येकामागे कार्यकारण. साधी सृष्टी निर्माण झाली, तिथून त्या सृष्टी चालवण्यासाठी परमेश्वराने कार्यकारण भाव नावाची शृंखला तयार केलेली आहे. कार्य केलं की त्याचा परिणाम होणार, त्याचा फळ मिळणार. कार्य केलं की फळ मिळतं. ही सृष्टी कशी चालत आली? आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते आई वडील, त्यांनी कार्य केलं, कर्म केलं, आपला जन्म झाला. त्यानंतर आपण मोठे झालो, लग्न झालं, आपण सुद्धा नवीन जीवांना जन्म दिला. त्यांच्या गतीप्रमाणे ते निघून गेले. आपल्याला जन्म दिल्यावर ते जातात का? लगेच नाही जात. काही जणांचे जात असते, आई जाते काही जणांची, काही जणांचे आई वडील अजून असतात, पण त्यांची मुलांपासून त्यांची नातू निर्माण होतात आणि ते नातू मोठे होईपर्यंत त्यांची गतीप्रमाणे ते आजोबाजी निघून जातात. आता आपल्या आजोबाजी पणजी नाहीयेत, पण त्यांनी एक शृंखला तयार केली होती. ती शृंखला आपण ते कार्यकारण भावानुसार चालवत आलेलो आहोत. आपली गती संपली की आपण निघून जातो, त्या शृंखलेतली एक कडी आपली निघून जाते, दुसरी कडी जोडली जाते, पुढे जातात. जुनी कडी आहे ती नष्ट होते, नवीन कडी जोडली जाते. हे सर्व काय आहे? कार्यकारण भाव आहे. कार्य केलं की फळ हे निर्माण होतं. मी तुम्हाला आता जर 2-4 शिव्या दिल्या तर तुम्ही कोणीही या निरूपणात बसणार नाहीत, सोडून द्या. माझ्या नावाने त्रागा करा किंवा असं काही असतं का? कारण मी कर्म केलं, त्या कर्माचं काय आलं, परिणाम तुमच्यावर झाला आणि तुम्ही जी रिॲक्शन केली ते फळ आलं. म्हणजे कुठलेही कर्म करा, त्याचं फळ हे आपल्याला निश्चित स्वरूपात असतं. आता मी 4 प्रकारचे कर्म सांगितले. कायिक असते. कायिक म्हणजे काय? आपण शरीराच्या द्वारे केलेलं कार्य. आपण शेती करतो, स्त्रिया स्वयंपाक करतात, धुणे भांडी करतात, घर सावरतात, घर झाडतात, पुसतात, मुलांना अभ्यास करतात, कपडे त्यांचे धुतात, त्यांना शाळेत पाठवतात. हे सर्व कायिक कर्म झाले. आपण नोकरी करतो, ऑफिसमध्ये जातो, व्यवसाय करतो, ती कर्म करतो, हे कायिक. वाचिक कर्म म्हणजे जे आपण बोलतो, चांगलं वाईट, ही वाचिक कर्म झाली. मानसिक कर्म म्हणजे काय? मनामध्ये आपण विचार करतो, अरे हे
हा फायदा झाला पाहिजे, तो फायदा झाला पाहिजे, हे जर चांगलं झालं पाहिजे, हे जर वाईट झालं पाहिजे, हा बदमाश आहे, हा सज्जन आहे, ही बाई भांडखोरच आहे, तो बाबा कॅरेक्टरलेसच आहे, तो दारूच पितो, हा जुगारच खेळतो, त्या बाईचं चरित्र खराबच आहे, त्यांची मुलं शिकतच नाही, त्यांची मुलं वाईटच आहे, त्यांची मुलं जास्त शिकली, आई बापाला विचारत नाही. अनेक गोष्टींचा आपण विचार मनामध्ये करत असतो. हा झाला मानसिक कर्म, हे झाले मानसिक कर्म. आणि चौथं कर्म असतं आपण कोणाकडनं ते करून घेत असतो. आपण कोणातरी आदेश देतो, कोणातरी काही सांगतो, आणि त्याच्याकडनं जे कर्म उत्पत्तीत होतं ते कर्म जे आहे हे होतं दुसऱ्याकडून केलेलं कर्म. तर कर्म जे आहेत हे कर्म प्रत्येकाला जन्माला आल्यापासून ते करावे लागतात. मग कर्म करतो कोण? विठ्ठल दादा करतात, राहुल दादा करतात, स्वातीताई करतात, मी करतो, सगळेच कर्म करतात. जगातली अशी कुठलीही सजीव गोष्ट नाहीये की जी कर्म रहित आहे. प्रत्येक जण कर्म करत असत. बंधनकारकच आहे, कर्म करावेच लागतात. मग कर्म आपण तर बघितलं की कर्माचे प्रकार सांगितले. उदाहरणार्थ स्वाभाविक कर्म पण करतो आपण. स्वाभाविक म्हणजे काय? श्वास घेणं, चालणं, झोपणं, बसणं, हे स्वाभाविक कर्म आहेत. बरोबर, बाथरूमला जाणं, आंघोळीला जाणं, हे स्वाभाविक कर्म आपण करत असतो. सक्तीचे किंवा बंधनकारक सुद्धा कर्म असतात. आपण मुलांना सांगतो, रे अभ्यास कर, चल होमवर्क झाला का दाखव मला. आपण आपल्या मुलांना आज्ञा देत असतो. आपला बॉस, आपले मालक आपल्याला आज्ञा देत असतात, एवढं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे, हे टार्गेट झालं पाहिजे, असं करा तसं करा. शेतामध्ये सुद्धा आपण सक्तीचे कर्म करतो, नोकरीमध्ये करत असतो, व्यवसायामध्ये करत असतो. काही गोष्ट नित्यनेम असतं. देवाची पूजा हा नित्यनेम आहे. सकाळी उठल्यावर चहा पिणं हा पण आपला काही जणांचा नित्यनेम, माझा स्वतःचा आहे, तुमचा असेल की नाही माहित नाही, पण मला उठल्यावर चहा लागतो, हा माझा नित्यनेम आहे. बरोबर, देवाची पूजा देखील लगेच चहा मला लागतोच. हे नित्यनेमातली कर्म असतात. काही अकर्म असतात. आळस करणं, झोपून राहणं, बसून राहणं, हे सुद्धा कर्म असतात. आता आपण बघितले कर्म कसं असतात, शारीरिक पण असतात, मानसिक प्रकारचे सुद्धा असतात. आणि खरं बघितलं ना, जीवन हेच कर्म आहे व कर्म हेच जीवन आहे. लक्षात ठेवा, देऊन ठेवा वाटल्यास तुमच्याजवळ, जीवन हेच कर्म आहे व कर्म हेच जीवन आहे. कर्मरहित होणं म्हणजे मृत्यू. लक्षात ठेवा, ज्या दिवशी कर्म करणं थांबलं त्या दिवशी चलो बुलावा आया है असं असतं, म्हणजे मृत्यू. कर्माचा पूर्ण अभाव म्हणजे मृत्यूच आहे. कर्माचा आरंभ कुठून होतो? आईच्या गर्भात आपला प्राण आले की सुरू होऊन जातो. आणि कुठपर्यंत चालतं? आपल्या मृत्यूपर्यंत तेच कर्म चालू असतं. म्हणून जीवनातून कर्म नाहीसं करणं अशक्य आहे. ज्याप्रमाणे वस्तूची सावली नष्ट होऊ शकत नाही, त्याप्रमाणे सजीव व्यक्तीचं, सजीव प्राण्याचं कर्म कधीही नष्ट होत नाही. मी तुम्हाला एक मागे गोष्ट सांगितली होती, कदाचित तुम्हाला आठवत असेल.
ते चंदनाचं लाकूड विकणाऱ्या बखारवाल्याचं त्यांनी मानसिक कर्म केले की राजाचा मृत्यू हो व माझे चंदनाची लाकडं विकली जावेत. राजाला त्या कर्माचं फिलिंग येतं. राजा म्हणतो गेला फाशी द्या. ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, पुन्हा ती सांगत नाही, कारण विनाकारण वेळ वाढत जातो. गीतेत म्हटलेलं आहे की कुणी सुद्धा क्षणभर सुद्धा कर्म करता राहू शकत नाही, कारण प्रकृतीचे गुण सर्वांकडून वेळीच कर्म करून घेत असतात. प्रत्येकाकडनं प्रकृती कर्म करून घेत असते. परंतु जी कर्म अहंकारामुळे केली जातात, वासनापूर्तीसाठी केली जातात, ज्या कर्माचे मागे काही अपेक्षा लालसा असते, ती कर्म मनुष्यासाठी बंधन स्वरूप असतात. म्हणजे कर्म हे बंधन आहे. बंधन कसं आहे? जी तुम्ही कर्म करता त्याची फळं त्याला चिटकूनच येत असतात. हे तुम्ही मी काय केलं नाही कर्म, मला काही फळ नकोय. हो, माझं कर्तव्यच होतं, मी काम केलं असं म्हणून सुद्धा तुम्ही कर्मचं फळ टाळू शकत नाही. हे मी काहीच काम केलं नाही, मला नको फळ, हो तुम्ही देऊ नका हो असं म्हटलं तरी सुद्धा टाळता येत नाही. कर्माचं फळ हे स्वीकारावंच लागतं. त्यातून मुक्तता नाही, सुटका नाही. असं हे कर्मबंधन आहे. कर्म निसर्गाचं असं परमेश्वराने असे काही शृंखला बनवलेली आहे. त्या कर्माचं कर्म करावंच लागतं आणि कर्म केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागतं. तुम्ही नाही कर्म जगूच शकत नाही. मी म्हणला हा मी काय कर्म कर, मी दिवसभर झोपून राहतो असं म्हणाला तरी ते झोपणं सुद्धा कर्मच झालं. तुम्ही आरामात बसून राहिलात, मनात विचार येत गेले, मी तर कोणाचं वाईट केलंच नाही, मी घराच्या बाहेरच पडलो नाही, मी कोणाला शिव्या दिला नाही, कोणाला मारलं नाही, कोणाला रागवलं नाही, काहीच मी केलं नाही, नोकरी नाही केली, शेती नाही केली, व्यवसाय नाही केला, मी घराच्या बाहेर पडलो नाही, मला कर्म कसं चिटकणार? पण ज्यावेळी तुम्ही मानसिक स्वरूपात विचार करतात त्यावेळी सुद्धा तुमची कर्म तयार होत असतात, त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट लाकूड तळायची, चंदनाचे लाकूड विकणाऱ्या व्यापाराची. त्यांनी मानसिक कर्म काय केलं की राजा मरावा, माझं चंदनाचं लाकूड विकलं जाईल, तो मेला तर त्याला जाळण्यासाठी चंदनाचा वापर केला जाईल, हे त्यांनी कर्म केलं. आणि त्याचं फळ त्याला काय मिळालं? मृत्यूदंडाची शिक्षा. त्याला पश्चाताप झाला. त्यांनी काय केलेलं आहे? राजाला चंदनाची चांगली लाकडं पाठवली, राजा खुश होतो आणि त्याला सुवर्ण मुद्रा पाठवून देतो. त्याच्या मनामध्ये राजाबद्दल चांगले भाव निर्माण होतात. म्हणजे कर्माचं फळ मानसिक असेल तरी सुद्धा ते मिळत राहतं, तुम्ही टाळू शकत नाही. आता कसं असतं की आपण कर्म करताना काय करतो? अहंकारातून पण कर्म करतो किंवा वासनापूर्तीसाठी सुद्धा आपण काम करत असतो. अहंकार असतो, हे मी केलं, मी शिकवलं, मी बोललो, मी सांगितलं, मी नसतं सांगितलं झालं नसतं, मी केलं नसतं झालं नसतं, मी आयडिया दिली ते झालं नसतं. मी आपण अहंकारातून निर्माण झालेला मी असतो आणि मी काय सांगतो? मी केलं ते अहंकारातून तयार झालेलं कर्म असतं. दुसरं वासनेतून. वासना म्हणजे काय? तर इच्छा.
छान छान जेवायची वासना तयार होणं, सुंदर सुंदर कपडे घालायची वासना तयार होणं, छान छान पिक्चर बघायची वासना तयार होणं, छान छान बाहेर फिरायची वासना होणं. म्हणजे वासना ह्या अनेक प्रकारच्या आहेत. छानपैकी पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन पाणीपुरीचा ताव मारायचा ही वासनाच आहे. छानपैकी ते काय हे मटण करून खायचं ते पण वासनाच आहे. सावजी करून खायचं ते पण वासनाच आहे. पांढरा रस्सा तांबडा रस्सा पिणं ही वासनाच आहे. दुसऱ्यासारखी स्टेट कमवणं ही वासना आहे. ही प्रॉपर्टी माझी, ही प्रॉपर्टी माझी, हे प्रॉपर माझं, ही सुद्धा वासना आहे. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी सून, हे माझे नातू केवढे मोठे झाले, ही सर्व वासना आहे. हे वासनाच्या पोटी सुद्धा कर्म होत असत. लालसा असते काही जण, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला असं मिळालं पाहिजे, मला तसं मिळालं पाहिजे. या लालसेतून सुद्धा कर्म होत असतात. आणि कर्म करण्यासाठी मनुष्य बंधन रूपात आहे. बंधन आहे, त्याला कर्म करावीच लागतात. मग ती बंधनं जी आहेत, ज्या कर्मामध्ये कर्तेपणाचा अहंकार असतो, लक्ष देऊन ऐका, ज्या कर्मामध्ये कर्तेपणाचा अहंकार असतो, मी करत आहे, मी केलं आहे, ज्याप्रमाणे जिथे मी उपस्थित असते ते कर्म बंधनकारक होतं. कारण मी हा भाव त्यात निर्माण झालेला असतो. व अज्ञान त्यामध्ये असतं की आपल्याला वाटतं मी केलं, हे अज्ञान आहे. हे अज्ञान तिथं असतंच. आता आपण म्हणतो की नाही, मला तर पुष्कळ येतात, दादा आम्ही एवढं माळा केल्या, दादा मी एवढं निरूपण ऐकलीत, दादा मी त्या माऊलींच्या जत्रेला गेलो होतो, दादा मी त्या ठिकाणी परिक्रमा केल्या, दादा मी गुरुचरित्र पारायण झालं, दादा मी स्वामी लीलामृताचं पारायण केलं, मी एवढं दान केलं, मी गाईला खवतलं, ब्राह्मणाला दिलं, गरीबाला दिलं, मी केलं, मी एवढं तप केलं, जप केला, ध्यान केली, धारणा केली, भजन केलं, यज्ञ केलं. असं जेव्हा ती व्यक्ती म्हणते, ती केवळ अहंकारातून मी हा भाव ठेवून, फळाची आसक्ती ठेवून केले गेलेलं कर्म असतं. ही कर्म बंधनकारक असतात, कारण की फळाची अपेक्षा असते. निरपेक्ष बुद्धीने ते कर्म केलेलं नसतं. आता थोडस जड होईल तुम्हाला, म्हणून गोष्ट सांगतो. ते म्हणा की खूपच जास्त किचकट बोलायला लागले दादा. एक जज होते, मी तुम्हाला सांगितलं होतं परवा, मी लहानपणी माझी आई मला कल्याण अंक वाचून दाखवायची, त्यात ती गोष्ट होती. एक जज असतात, खूप विद्वान असे जज, त्यांचा कार्यकारण भावावरती प्रचंड विश्वास, कर्मबंधनावरती प्रचंड विश्वास, दर्शनशास्त्र वाचले असे ते जज असतात. एके दिवशी ते फिरायला चालले असतात मॉर्निंग वॉकला. जाताना बघतात शेजारून एक माणूस पळत पळत चाललेला असतो आणि त्याच्या पाठीमागे दुसरा माणूस पळत पळत येत असतो, त्या हातात चाकू असतो. पुढं पडणाऱ्या पाठीमध्ये तो मागचा माणूस चाकू खूप असतो आणि वार करतो भरपूर, आणि वार करून निघून पळून जातो. हे जज सर्व डोळ्यांनी बघतात, पण ते कोणाला सांगत नाहीत, कारण त्यांचा कार्यकारण भावावरती प्रचंड विश्वास. त्यामुळे ते कोणाच काही सांगत नाहीत. पोलीस येतात, पोलीस पंचनामा करतात, केस स्टँड होते. त्याला माहिती असते आता केस माझ्याच कोर्टात येणार आहे, आणि एके दिवशी त्यांच्या कोर्टमध्ये ती येते. आल्यानंतर त्या खुनाचा आरोपी म्हणून एका माणसाला उभं केलं जातं. जज बघतात,
आणि त्यांना आश्चर्य धक्का बसतो की ज्या माणसाला त्यांनी खून करताना बघितलेलं होतं तो माणूस तिथे नसतो, दुसराच कोणीतरी असतो. त्यांना आश्चर्य वाटतं. ते काही बोलत नाहीत, कारण त्यांना जज असल्यामुळे त्यांचे बंधन असतात, नियम असतात. त्यांना ते व्यक्त करता येत नाही, स्वतःचं मत मांडता येत नाही तिथे. मग तिथे वकील पक्षाकडनं डिबेट होतं आणि त्या माणसाला गुन्हेगार असं शाबित केलं जातं, पुरावे सादर केले जातात, हाच तो गुन्हेगार असं होऊन जातं, सिद्ध होतं, सिद्ध केलं जातं. पण जज साहेबांना माहित असतं की ह्याने खून केलेला नाही, हा निरपराध आहे हे माहिती असतं. पण त्यांना काही नाईलाज असतो. कोर्टाला काय लागतं? पुरावे लागतात. कायद्याला काय लागतं? पुरावे. ते काही बोलत नाही. आता त्याला शिक्षा द्यायची असते, जन्मठेपेची किंवा फाशीची. त्याच्या अगोदर ते म्हणतात असं का घडलं असेल म्हणून ते विचार करतात आणि ते शिक्षा देण्याच्या अगोदर आपल्या चेंबरमध्ये जातात आणि तिथे बसतात आणि त्या अपराधीला बोलून घेतात चेंबरमध्ये. तो अपराधी येतो, पाया पडतो आणि हे म्हणतो की मला माफ कर, मला वाचवा, मी निर्दोष आहे, मी काही केलेलं नाही, मी ह्यात खून केलेला नाही. जज साहेब त्याला म्हणतात हो मला सुद्धा माहिती तू हा खून केलेला नाहीस, तू निरपराध आहेस, ज्याने खून केला मी त्याला बघितलेलं आहे, पण मला काय पाहिजे? पुरावा पाहिजे मला, म्हणजे न्याय व्यवस्थेला पुरावा पाहिजे आणि सर्व पुरावे तुझ्या बाजूनी आहेत, त्यामुळे तू गुन्हेगार होतोय आणि तुला मला शिक्षा देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे, कारण मी पुरावेच तसे आहेत ते. तर तो हो म्हणे साहेब मला वाचवा, पोलिसांना खरा अपराधी पकडता आला नाही म्हणून त्यांनी मला तिथे जुन्या गुन्ह्याच्या गोष्टीमध्ये पकडून आणलं आणि मला माझ्या विरोधात यांनी खोटे पुरावे तयार केलेले आहेत आणि मला या केसमध्ये अडकवलेलं आहे, मला यातून वाचवा. जज साहेबांना प्रचंड आपल्या ज्ञानशास्त्रावरती, न्यायशास्त्रावरती आणि कर्मबंधनाच्या सिद्धांतावर विश्वास असतो. ते म्हणतात मला एक सांग, तू ह्याच्या अगोदर असं काही पाप केलंयस का, अशी काही चूक केलेली आहेस का की तिचं फळ म्हणून तुला आता शिक्षा मिळते? तो म्हणतो हो, मी यापूर्वी 2 खून केले होते आणि त्यात 2 खून केले होते, पण माझ्या प्रचंड पैसा असल्यामुळे पोलिसांना पैसा देऊन मी तिथून निर्दोष सुटलो होतो, मला तिथे शिक्षा झालेली नव्हती, त्यावेळी मी खून केले होते, पण हा खून मी केला नाही, मला यातून वाचवा. तेव्हा जज साहेब त्याला सांगतात की तू त्यावेळी कर्म केलेलं होतंस, तुझ्याकडे पुण्याई होती, प्रचंड पुण्याई होती, म्हणून तुझ्याकडे संपत्ती होती आणि ती संपत्तीचा वापर करून तू काय केलंस? ती केस दाबून टाकलीस आणि त्यावेळी तू केलेल्या कर्माचं फळ संचित राहिलं. संचित म्हणजे थांबून तिथल्या तिथे म्यूट झालं किंवा तिथेच ते स्थिर झालं, कारण तो पुण्यासमोर त्याला फळ देता आलं नाही आणि हळूहळू तुझं पुण्य संपलं आणि ते फळ प्रगट झालेलं आहे. तू न केलेल्या गोष्टी शिक्षा तुला आता का मिळते? त्यावेळी तू जे खून केलं त्याची शिक्षा आता तुला भोगावी लागत नाही. तर कर्माची फळ जी आहेत ही अशा पद्धतीने येत असतात. कधीतरी केव्हा तरी ह्या जन्मात नाहीतर मागच्या जन्मात आपण केलेल्या कर्माचं फळ असतं ना, ते आपल्याला भोगावं लागत असतं. ते संचित स्वरूपात असतं आणि संचित स्वरूपातलं फळ जे आहे ते कालांतराने मिळतं, कारण त्यावेळी आपलं पुण्य जास्त असेल किंवा पाप जास्त असेल त्यावेळी ते आपल्याला फळ मिळत नाही. आपल्या जीवनात लोक येतात, अनोळखी लोक येतात, ज्यांना आपण कधीही बघितलेलं नसतं. त्या लोकांबद्दल आपल्या मनात प्रचंड प्रेम निर्माण होतं. त्या लोकांबरोबर आपले छानपैकी नातेसंबंध येतात. साधी उदाहरण सांगतो. आज तुम्ही निरूपणाला जेवढे बसलेले आहात, ह्या प्रत्येकाचा प्रत्येकाशी मागच्या जन्मी काही ना काहीतरी संबंध होते. आणि मी जे तुम्हाला आज निरूपण देतो आहे
हे सुद्धा त्या कार्यकारण भावाचा फळ आहे. त्यावेळीच्या असलेल्या संबंधातून मी आज तुम्हाला हे निरूपणातून ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. हे तुम्ही केलेल्या त्यावेळच्या कर्माचं फळ तुम्हाला आज मिळतंय. त्यावेळी ते संचित झालेलं होतं. एक मिनिट पाणी पितो. हे कर्म संचित झालेलं, त्या कर्माचं फळ संचित झाले होते आणि ती फळं आता आपल्याला मिळत आहेत. त्यावेळी तुम्ही काहीतरी चांगलं कार्य केलेलं होतं म्हणून तुम्हाला स्वामींची सेवा घडते. त्यावेळी तुम्ही काही चांगले पुण्याची कर्म केली होती म्हणून तुम्हाला आज निरूपणाला बसण्याची इच्छा होते. तुम्ही निरूपण ऐकतायत. नाहीतर सांगा ना, आपल्याकडे 500 लोक आहेत, ते 500 लोक नाही बसली आज निरूपणाला ऐकायला, कारण त्यांच्या संचित असं ते पुण्य नाहीये, कर्म नाहीये, कर्माचं फळ नाही त्यांच्या. पण आज जेवढे लोक बसलेले आहेत त्यांच्या संचितामध्ये हे निरूपण ऐकणं होतं. मी मागच्या निरूपणात सांगितलं की राहुल दादा आणि 5 जन्मापासून ते माझ्यासोबत आहेत. हे संचित आहे. हे राहिलेल्या कर्माची फळं घेण्यासाठी ती एकत्र आलेली आहेत. काही अर्धवट सुटलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्यासाठी एकत्र आलेली आहेत. आता आपल्या ग्रुपमध्ये काही पुष्कळ लोक आहेत, ती येतात आणि काही सोडून जातात. जी सोडून जातात त्यांचं संचित तिथपर्यंतच असतं. जे शेवटपर्यंत जातात त्यांचं संचित तिथपर्यंत असणार. सांगायचा अर्थ असा होता मला की आपण जरी एकत्र सर्व आलेलो आहोत, हे मागच्या जन्मीचं संचित आहे. आपण कोणीतरी एकमेकांचे लागत आहे आणि त्या कारणामुळे आपण आज एकत्र येऊन एक छान असा परिवार बनवला. आपण आज चांगल्या गोष्टीवरती चर्चा करतोय आणि आता जे आपण ऐकतो आहोत याचं फळ सुद्धा आपल्याला लगेच सुद्धा मिळेल किंवा उशिरा सुद्धा मिळेल. ज्यांना लगेच मिळतं तिथे संचित होत नाही. ज्यांना त्या कर्माचं फळ उशिरा मिळतं म्हणजे समजायचं की त्यांचं संचित ते फळ आहे. म्हणजे मध्ये काय आलेलं आहे, अडथळा आलेला आहे. कुठला? पुण्याचा किंवा पापाचा. काही स्वामी भक्तांना पटकन मी दिलेल्या मंत्राचा म्हणजे स्वामीने सुचवलेल्या मंत्राचा प्रभाव पटकन येतो, त्यांची कामं पटापट होतात आणि काही जणांची कामं लवकर होत नाहीत. कारण का? तर ते करतात पण त्यांचं कर्माचं फळ त्यांना उशिरा का मिळतंय? कारण त्यांच्या मागील जन्मात असलेले काही वाईट कर्म होती, पाप कर्म होती, ती मध्ये येतात आणि त्यामुळे त्या कर्माच्या आत्ता चांगल्या केलेल्या कर्माचं फळ त्यांना उशिरा मिळतं. पण मिळणार. निराश व्हायचं नाहीये की मी स्वामींचं एवढं नामस्मरण केलं, आज फळ मिळालं नाही तरी ते तुम्हाला नंतर मिळणार आहे. कारण आता का मिळत नाहीये? अगोदरचं जे आहे संचित ते तुम्हाला भोगावं लागणार, मग ते पुढचं मिळणार. एट अ टाइम सर्व एकत्र देत नाहीत. तर आत्ताचा निरूपणाचा वेळ संपलेली आहे. खूप मोठा विषय आहे हा. तर त्यामुळे तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं कमी आणि मी जेवढं सांगेन तेवढं सुद्धा ते कमी आहे. आता आपल्या प्रार्थनेची वेळ झाली. सर्वांनी हात जोडायचे आहेत. प्रत्येकाने हात जोडून घ्या, डोळे मिटून घ्या. श्री गणेशाय नमः. सर्व भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवते. आता विश्वात्मके देवे तेने वाग्ज्ञतोष व्हावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात है. हे स्वामी समर्था सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहिलो
त्या नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. स्वामी आजवर सांभाळे, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा. आम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास, क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकाला सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर. आणि जे स्वामी भक्त, जे उपस्थित असलेले सर्व प्राणी आणि इथे असलेले पुण्यात्मा या सर्वांचे मंगल कर. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सद्बुद्धी दे. तुझं नामस्मरण त्यांच्या अखंड मुखातून होऊ दे. प्रत्येकाने स्वामींचं असंच आभार मानायचे आहेत आणि हात घर्षण करून आपल्या चेहऱ्यावरनं, डोक्यावरनं फिरवायचंय. आजचं निरूपण आपलं संपलेलं आहे. आपल्या निरूपणाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईल. हा आपला मंगल हेतू आपण ठेवायचा आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त निरूपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा विषय खूप मोठा आहे, खूप दिवस चालणार आहे.